कुठल्याच अकॅडमीमध्ये शिकायला मिळत नाही. मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट खेळलं जात नाही. मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्रिकेट खेळावं लागतं. बघा, सुझुकी कडून डिसेंबर टू रिमेंबर ही ऑफर तुम्हाला पाहायला मिळते. विवा सुझुकीची ती ऑफर आहे, डिसेंबर टू रिमेंबर. तर तुम्हाला त्या ठिकाणी ती ऑफर घ्यायची असेल, त्या ठिकाणी मेंबर्स बसलेले आहेत सुझुकीचे. आपण त्याकडे ॲडवाईस घेऊ शकता कशा पद्धतीने तुम्हाला ती बाईक, तुमच्याकडे लोन प्रोसेस आहे, डाऊन पेमेंट आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित तिकडे समजावून सांगितलं जातील. नक्कीच आपण त्या ठिकाणी जाऊन चर्चा करू शकता. थँक्यू. मॅच ऑन होते. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे ते म्हणजेच पॉवर हिटर्सने आणि फलंदाजी करणार आहे ग्राउंड ब्रेकर्स. पाहूया आता कशा पद्धतीनं ही लढत पुढे जाते. हॅलो, पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर दडपण प्रतिस्पर्धी संघावर टाकण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न फक्त प्रयत्न राहिलेला आहे. जातोय पहिला बॉल डॉट. सुरुवात खूप आवश्यक असते कुठल्याही संघासाठी. सुरुवातीसाठी प्रत्येक जण संघर्ष करत असतो मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा रनअप आहे बॉलरचा. अक्षय हुक केलंय बॉलला धावांची भूक पूर्ण करण्यासाठी, पण या मैदानावर हुक करताना तुम्हाला फक्त एकच धाव मिळणार आहे आणि एका धावाने धावफलक होते सुरू. धावसंख्या जाते 1 वर. धावसंख्या 1 झालेली आहे. अंकित वर्मा आणि तन्मय वाडकर हे दोन बॅटर्स, अनिकेत वर्मा आणि तन्मय वाडकर हे दोन बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघाचा डोलारा सांभाळण्यासाठी, सुरुवात चांगली करून देण्यासाठी अक्षय बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत चांगला मारा अक्षयचा आपण पाहायला मिळतोय. ओ ओ ओ ओ अपील, पण त्या ठिकाणी इम्पॅक्ट चेक केला जातो. त्यानंतर बॉलचा बॉलिंग पाथ चेक केला जातो. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, पण पंच त्या ठिकाणी तटस्थ भूमिकेत पाहायला मिळते. दरम्यान चांगला प्रतिकार पाहायला मिळालाय. हा प्रतिकार खूप आवश्यक आहे. हे दोन संघ पहिल्यांदाच एकमेकांसोबत धडकत आहेत. त्याचमुळे पूर्ण वर्षभर आपण एकमेकांसोबत खेळतो, पण जेव्हा आपण लालबाग प्रीमियर लीग मध्ये खेळतो, अंपायर वनडी आहे काही, यस, लेग बायची एक धाव, राईट, एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते आता 2 या आकड्यावर. वनडी वनडी लेग बायची एक धाव आपण करूया ऍड. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अनिकेत. स्ट्रॉंग अप्रोच, प्रॉमिसिंग अटायर. पाहूया धावा मिळतील का. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय. अक्षयला नाहीये कुठलंच भय. अपील केले, मला असं वाटते थोडं हाईट फॅक्टर ध्यानात घेतला असावा. दरम्यान पुन्हा एकदा लेग बाईटची एक धाव मिळेल गोशांकी क्षेत्रातली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचते 3 वर. अक्षयने काय इम्पॅक्ट टाकला या पहिल्या षटकावर. मोठा फटका खेळण्याचा निर्धार पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. हुक केला होता, एक धाव मिळेल. त्यानंतर वारंवार टप्प्यामध्ये बदल होते, बॉलला बाउन्स मिळतोय, टणक खेळपट्टी आहे आणि त्या टणक खेळपट्टीचा आढावा घेऊन एक कंट्रोल बाउन्स काय असतो त्याचा साक्षात्कार मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या वतीनं पाहायला मिळालाय. जखडून ठेवलं या पहिल्या षटकामध्ये फलंदाज अनिकेतला. धावसंख्या थांबले 3 या आकड्यावर. चेंडू हाताळलेले आहेत 4 चेंडू 3 धावा. होते विकेट, बॉलर तयार. बॅटची एज, बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक धाव वेगानं. किती हवेत खेळत आहेत, जेणेकरून जितकं जास्त हवेत खेळाल, जितक्या फोर्सने खेळाल या मैदानावर तितक्या जास्त धावा मिळतील.
स्क्वेअर ऑफ द विकेट 4 आणि इन फ्रंट ऑफ द विकेट 6 सुद्धा तुम्हाला मिळू शकेल, पण प्रॉपर बॅट बॉल कनेक्शन झालं पाहिजे. धावसंख्या झालेली आहे 8 धावा. बिनबाद 8. बॉलिंग ट्रॅकवर विजय चव्हाण. 2 चेंडूचा खेळ झालाय. बॅटची एज बॉल स्क्वेअर लेगला 1 धाव मिळेल. एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. एकेरी धावेवर जास्तीत जास्त अवलंबून राहिलेला आहे तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ. ग्राउंड ब्रेकर्स हा संघ ब्रेक घेऊन घेऊन धावा बनवतोय असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुसाट वेगानं जावं लागेल, तो प्रयत्न करायचा होता. बॅटची आउटसाइड एज आणि कॅच ड्रॉप. सोपा कॅच होता. सकाळी आंघोळ करताना हातातून साबण निसटावा तसा बॉल निसटला, पण फलंदाज त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झाला. पहिला धक्का बसतोय टीम ग्राउंड ब्रेकर्स. नवीन फलंदाज संचित कारेकर स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर विजय चव्हाण. त्यांच्या खात्यात सफलता जात नाहीये, पण धावचीच्या स्वरूपात तन्मय बाद झालेले आहेत. आणि विकेट खूप इम्पॉर्टंट असते. तुमच्या खात्यात नाही आलं तरी काय झालं, फायदा तुमच्या संघाचा आवश्यक आहे. बॅटच्या टोला कनेक्शन मारायचं होतं. ऑन साइडला बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरला. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर आले आणि पहिल्याच बॉलवर परतले. विकेट टीम ग्राउंड ब्रेकर्स. नावं देखील दराराची आहेत. 2 विकेट आणि 10 धावा. सर्व संघांची नावं दराराने परिपूर्ण आहेत आणि तो दरारा असायलाच हवा. लालबाग प्रीमियर लीग गेल्या 4 पर्वांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. ही एक मोकळीक मिळते सर्व खेळाडूंना. क्रिकेट आहे लालबागमध्ये आणि ते क्रिकेट किती विकसित आहे, किती मोठं आहे ते दाखवण्यासाठी ही स्पर्धा गेल्या 4 पर्वांपासून तुमच्या आमच्या सेवेत आहे. आणि स्वरूप कसं असायला हवं त्याचं पूर्ण नियोजन या ठिकाणी आपण प्रॉपर पाहतोय. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था, प्लेअर डगआउट्स म्हणा, VIP डाईस, कॉमेंट्री बॉक्स, सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आल्यात. फुल टॉस बॉल. बॉलला दिली दिशा. गोलंदाजाची बदलली दशा. बॉल जातोय थेट पुलाच्या वर, पण या मिळतील 2. काही फरकाने तो चेंडू आत राहिलेला आहे. या 2च धावा मिळतील. धावसंख्या 2 पुढे जाऊन पोहोचते आता 12 या आकड्यावर. प्रयत्न दिसत आहेत फलंदाजाचे. अनिकेत वर्मा अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे आणि अनिकेत जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत मॅच 2 मिनिटं थांबवायची प्लीज.
तो यावेळेस बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलेला आहे आणि येतोय GW खामकर मसाले यांचा झणझणीत चौकार. धावसंख्या 16 झालेली आहे. अडखळलेली धावसंख्येला वेग देणारा हा चौकार येतोय आणि हा चौकार खूप आवश्यक होता. ग्राउंड ब्रेकर्स या संघासाठी 2 फलंदाज जरी बाद झालेत पण तरी देखील तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी खूप महत्वाची आहे आणि त्याच भागीदारीसाठी तत्परतेचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते पंचांच्या डावीकडून. यावेळेस जबरदस्त फटक्याची निवड केली आहे. बॉल तर हवेत आहे. हवेशी वार्ता करताना बॉल जातोय थेट रस्त्यावर. या मिळतील फक्त 2 धावा. फटक्याची निवड चांगली आहे. ताकद आहे, टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, संघर्ष आहे फलंदाज अनिकेत वर्माकडे आणि संघर्षाचं परिपूर्ण उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. जरी माझे साथीदार मला सोडून गेले तरी सुद्धा मी लढेन, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये थांबेन. तोच पवित्रा आपल्याला अनिकेत वर्मा यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. चेंडू हाताळलेले आहेत या षटकात एकंदरीत 4. 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. बॉलिंग मार्कवर अक्षय तयार. स्ट्राइक एंडवर अनिकेत वर्मा. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. स्पर्धा त्याच उंचीची आहे. मुंबईतले प्रेक्षक क्रिकेटसाठी नेहमीच वेडे राहिलेले आहेत. क्रिकेट ज्या ठिकाणी खेळलं जाते त्या ठिकाणी प्रेक्षकांचा प्रतिसाद नेहमीच मिळालाय. त्याचमुळे मुंबई परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या क्रिकेटची, प्रेक्षक नेहमीच उपस्थित राहत आहेत आणि लालबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्व उपस्थित प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय कमिटीच्या वतीनं. दरम्यान व्हाईट बॉलची 1 धाव ऍड होईल, सॉरी डॉट बॉल. धावसंख्या 18 झाले, 18 रन्स ऑन बोर्ड. चेंडू केले गेलेत या षटकातले 5. 1 चेंडूचा खेळ बाकी. ओ चांगला बॉल, पाय चिसणारा यॉर्कर. क्षेत्ररक्षकात मिड विकेटला, थ्रो बॉलिंग एंडला. दरम्यान एक क्विक सिंगल कंप्लीट झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे टीम ग्राउंड ब्रेकर्स या संघाची 19 धावा, 2 गडी बाद, 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्रॅटेजिक टाइम आउट स्टार्ट झाले. आपण व्यासपीठावर सन्मान घेऊया. सन्माननीय दगडूदादा सकपाळ माजी आमदार यांचा सन्मान व्यासपीठावर होतोय. मी श्रीयुत राजन कोतावडेकर यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय दगडूदादा सकपाळ माजी आमदार यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान करायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेला ते भेट देत आहेत आणि खरंच या स्पर्धेची शोभा सन्माननीय दगडूदादा सकपाळ यांच्या उपस्थितीने वाढलेले आहे. त्यांचा आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि सन्मान करतील श्रीयुत राजनजी कोतावडेकर. व्यासपीठावर रेश्माताई दगडूदादा सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाईल. रेश्माताई सकपाळ व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान श्रीयुत राजनजी कोतावडेकर यांना विनंती करतोय आपण त्यांचा करायचा सन्मान. सन्माननीय रेश्माताई सकपाळ व्यासपीठावर त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. लालबाग प्रीमियर लीगच्या संयोजन कमिटीच्या वतीनं स्ट्रॅटेजिक टाइम आउट नेमकं काय घडते, काय चर्चा होते, मैदानाच्या आतमध्ये पकड मजबूत करायची पण कशी, त्यासाठी कुठले पर्याय वापरायचे. बघा, सहकार्याची भावना जी खूप महत्वाची आहे आणि लालबाग मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा सहकार्य लागतं, रात्री अपरात्री कधीही दगडूदादा सकपाळ उपस्थित असतात. तर त्यांचं देखील विशेष योगदान या लालबाग परिसरासाठी राहिलेलं आहे आणि आम्ही त्यांचं खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सहकार्याची भावना, जेव्हा आपण राजकारणात असतो आणि राजकारणात असताना आपल्या परिसरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, कोणाला काही सहकार्य अपेक्षित असतं आणि ती सहकार्याची भावना नेहमीच राहिलेली आहे सन्माननीय दगडूदादा सकपाळ यांची. आणि असेच आपण नेहमीच लालबाग परिसराच्या मागे उभे राहाल, साथ उभे राहाल आणि नेहमीच त्यांना साथ द्याल, हीच अपेक्षा आम्ही लालबाग प्रीमियर लीगच्या वतीनं करतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहेत विजय चव्हाण स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 19, 2 गडी बाद. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला, ताकद वापरले, योग्य त्या वेळी बॉल सीमा पार, मिळतील 2. डबल येते. 2 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. तसा मी उल्लेख केला अनिकेत वर्मा, हे नाव लक्षात ठेवा कारण या नावाने या डावामध्ये
एक वचक बनवलेली आहे, एक दरारा प्रस्थापित केलेला आहे. त्यांच्याच वतीनं धावा बनवल्या जातात. जसं काय 21 जाऊ दिले बॉलला. यष्ट्यांना पुंकर घालून बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसवलाय, पण नियमांच्या अंतर्गत व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतो. एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. जर्सीज खूप चांगल्या डिझाईन केलेल्या आहेत. RK यांच्या वतीनं जर्सी डिझाईन प्रॉपर तुम्हाला एक फील येतोय की आपण एका दर्जेदार स्पर्धेचे खेळाडू आहोत आणि आहातच. लालबाग प्रीमियर लीग त्याच स्वरूपाची स्पर्धा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जातोय थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. फटका दमदार, सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर. संख्या पोहोचते आता 28 या आकड्यावर. हा परिसासारखा खेळाडू आहे. ज्या संघात जाईल त्या संघाचं सोनं करेल. अनिकेत वर्मा काय खेळतोय, जबरदस्त फलंदाजी. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, लाईन चेक केली जाते. बॉल वाईड लाईनच्या आतून जातोय हा डॉट बॉल. पहिल्या बॉलवर डबल, नंतर वाईड, षटकार, डॉट. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतोय झाले 28 धावा. अधून मधून मोठे स्ट्रोक येत आहेत जे खूप फायद्याचे ठरत आहेत. आणि जोपर्यंत कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये धावा तर बरसतील. ऑन साइडला स्लॉग हिट. बॉलला थेट उडवलंय. पुलाच्या आरपार सीमा पार. मिळतील या 4 चौकार. सन्माननीय तन्मय वर्धम, लालबागच्या राजाचे संयोजन कमिटीचे सदस्य, यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. सन्माननीय तन्मय वर्धम आपल्याला विनंती करते. लालबागचा राजा संयोजन कमिटीचे सदस्य आपण सोबतच सन्माननीय प्रथमेशजी काणेकर आपण देखील उपस्थित आहात. आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. लालबागचा परिसर खर तर मैत्रीने बहरलेला असा परिसर आहे. मैत्रीचे संबंध आपण नेहमीच पाहतो. वर्षभर फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल सीमारेषा पार, डबल. व्हॉट बॅटिंग, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय मिस्टर अनिकेत वर्मा. ट्रूली अनबिलिव्हेबल. कारण एका बाजूने त्याला साथ मिळत नाही कोणाची, पण मी एकटा समर्थ आहे माझ्या संघासाठी. तीच भावना त्याच्या वतीने पाहायला मिळाले. या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. tenniscricket.in या YouTube वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. संदेश बियाणे आणि त्यांची पूर्ण टीम यासाठी ती मेहनत घेताना पाहायला मिळते. घर बसल्या प्रेक्षकांसाठी देखील ती उपाय योजना केली जाते. लालबागचा परिसर एकंदरीत पूर्ण परिसरामध्ये आता हीच स्पर्धा पाहिली जाते. शनिवारचा दिवस आहे, शनिवारची रात्र आहे आणि शनिवारच्या या रात्री प्राईम टाइमला लालबाग प्रीमियर लीग. हवे चुकला, फटका चुकला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. ओ कॉल चुकला. सर्वात मोठी चूक असू शकेल या सामन्यातली, या डावातली. तिसऱ्या पंचाकडे आपण पोहोचतोय. फलंदाज धावचित आहे की नाही, पण विकेट कोणाची वाचले तर अनिकेत वर्माची. डिसिजन पेंडिंग स्पोर्टी सॅक. आता कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं. आउट होणार होता कोण, पण आउट होऊ शकेल कोण, या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहतोय. डिसिजन पेंडिंग. आणि फलंदाज आउट आहे. आउट होणार होता अनिकेत, पण आउट होतोय सौरव. तिसरा धक्का बसतोय टीम ग्राउंड ब्रेकर्स. राजनच्या वतीनं तो थ्रो पाहायला मिळाला. आवश्यक होते भागीदारीला मोडीत काढणं, कारण आता
पूर्णतः बरसायच्या मूडमध्ये होता अनिकेत वर्मा आणि म्हणूनच त्याला थांबवण्यासाठी त्यासमोर कुठेतरी एक ऑब्स्टॅकल यायला हवं आणि फलंदाज एक बाद झालाय. त्याचमुळे नवीन येणारा फलंदाज कसा खेळतोय, कुठल्या लयीमध्ये आहे, त्यासाठी थोडासा वेळ घेतला जाऊ शकतोय आणि ती लय बिघडू शकते फलंदाज अनिकेत वर्माची. दरम्यान आपण पाहिलं तर एकंदरीत धावा झालेल्या आहेत 34 रन्स ऑन बोर्ड आणि विकेट डाऊन झालेले आहेत 3 गडी बाद 34 धावा. 10 मिनिटात 2 षटकं. लक्षात घ्या, 10 मिनिटात 2 षटकं. या ठिकाणी आम्ही स्ट्रिक्ट आहोत, व्हेरी स्ट्रिक्ट. आणि त्याचमुळे वेळेचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे, अन्यथा तुम्हाला ते 2 क्षेत्ररक्षक जे मागे 4 आहेत 2 पुढे आणावे लागतील आणि मग तर 2 क्षेत्ररक्षक मागे राहतील. नियम जर काटेकोर पाळले गेले तर क्रिकेटचा खेळ देखील तितकाच चांगला खेळता येतो आणि क्रिकेटचा खेळ तितकाच चांगला पाहता येतो. नवीन गोलंदाज हिमांशू परब, या ठिकाणी सर्वात लहान खेळाडू असू शकेल लालबाग प्रीमियर लीग मधला हिमांशू परब. पाहूया गुणवत्ता कशी आहे हिमांशूची. द विकेट, शैली चांगली आहे, क्षेत्ररक्षक मिड विकेटला. ओ बघा, म्हणतात ना की डोक्याला जेल आणि हाताला तेल लावून क्रिकेट खेळलं जात नाही. इतके सोपे अटेम्प्ट तुम्ही मिस करतायत. संघ इतका चांगला खेळतोय, गोलंदाजी इतकी चांगली होते, क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी सुधारणा गरजेची आहे. सुधारणा झाली नाही तर मात्र प्रतिस्पर्धी संघ डोकं वर काढेल आणि तुम्हाला खाली टाकेल. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 34 धावा. 5व्या षटकाची सुरुवात कॅच ड्रॉपने होते. हिमांशू तयार. ओव्हर द विकेट, फुल टॉस ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफचे बनतील दर्शक, बॉल बिग स्क्रीनच्या पार मिळतील या 2. काय खेळतोय मला वैयक्तिक स्कोर सांगायला आवडेल अनिकेतचा, ज्याने एक जबरदस्त खेळ खेळलेला आहे. एकूण 30 धावांचं योगदान, 23 चेंडू 30 धावा. वॉटर बॅटिंग एफर्ट बाय अनिकेत वर्मा. 1 मॅन शो आपल्या संघासाठी एकतर्फी पात्र निभावतोय. यावेळेस बघा, बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषेच्या पार. मैदान कुठलाही असो, नाव फक्त माझंच चालणार, अनिकेत वर्मा. GW खामकर मसाले यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतात. धावसंख्या 40 झाले. 40 रन्स ऑन बोर्ड. 34 धावांचं योगदान एकट्या अनिकेत वर्माचं 40 पैकी. हिमांशू तयार. भरपाई होईल का? हवेत आहे आणि बॉल थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. धमाकेदार. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय अनिकेत वर्मा नावाचं. षटकार. आणि मागच्या सकाळच्या सत्रामध्ये 44 धावा रोहित मानेच्या होत्या. नाबाद 44. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, तितकंच एलिव्हेशन नव्हतं पण फोर्स चांगला आहे. धावा किती मिळतील ते पाहूया. या धावा 2 मिळणार आहेत. आता 42 वर पोहोचलेला आहे अनिकेत वर्मा. 2 धावांची होते वर. धावसंख्या पोहोचते आता 48 या आकड्यावर. काय क्रिकेट खेळलं जाते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि क्रिकेट सांघिक खेळ असताना प्रत्येकाला त्यांची भूमिका अदा करायची असते. डिसिजन रिव्हर्स्ड, एक सिंगल ऍड होईल. फक्त एकच धाव मिळणार आहे आणि धावसंख्या आता आपण पाहतोय रिवाइज स्कोर 47 रन. पण अजूनही खेळपट्टीवर आहे अनिकेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. एका वेळेला वाटलं होतं की एक लो स्कोरिंग टोटल पाहायला मिळेल, कारण 19 धावा होत्या 2-3 षटकानंतर आणि त्यानंतर एकाएकी अनिकेत यांनी त्यांचा खेळण्याचा अप्रोच बदलला. धावांची बरसात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मुसळधार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, पण लिगल बॉल. पुन्हा एकदा चंद्रकांत शेट्टे सरांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. सरसं स्वागत आहे. महाराष्ट्रातील नाही पूर्ण भारतातले एक व्यस्त समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते आणि प्रत्येक स्पर्धेला हवा हवासा असा आवाज तुम्हाला पाहायला मिळतोय. आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे चंद्रकांत शेट्टे सर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट. दरम्यान षटकं संपलेली आहेत 5 आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 48 धावा. अजूनही शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 बॉल आर रिमेनिंग टू डिलिव्हर्ड. आणि पाहूया यासाठी स्ट्राईकवर फलंदाज असतील हर्षद
आणि नॉनस्ट्राईकला असतील अनिकेत. विक्रम धावसंख्या झालेली आहे 48 धावा. फोर्टी एट आपण रिवाइज केलेलं आहे, सर्व अनालायसिस केलेलं आहे. विक्रम ही मोडीत काढण्यासाठी असतात आणि आता आज अर्धशतक पाहायला मिळेल का अनिकेतचं? या अगोदर 44 धावांचं योगदान पाहिलं, नाबाद 44 रोहित मानेच्या. आणि आता शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत राज कणसे. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होईल का? होईल का? होतोय. यालाच क्रिकेट म्हणतात. जर तुम्ही प्रयत्न करणं सोडून दिलं तर मग तुमचे प्रयत्न कसे यशस्वी होतील? बाईची ही एक धाव मिळेल आणि सर्वात महत्वाचं स्ट्राईक रोटेट होईल, एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 49 या आकड्यावर. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूंमध्ये आता अर्धशतक पूर्ण होईल का? आपल्या संघाला ग्राउंड ब्रेकर्सला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतील अनिकेत वर्मा? लेट्स सी. पंचांच्या डावीकडून बॉलर तयार. राजचा दिवस नाहीये आज, आजचा दिवस आहे अनिकेत वर्माचा. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार, येतोय दमदार चौकार. फिफ्टी अप फॉर टीम ग्राउंड ब्रेकर्स. आणि 45 धावा अनिकेत वर्माच्या. उच्चांक लालबाग प्रीमियर लीगचा आता अनिकेत वर्माच्या नावावर पाहायला मिळते. राज तयार बॉलिंग ट्रॅकवर. लोवर फुल टॉस, ऑफ्टनच्या बाहेरची पिचिंग थोडेसे चुकले, गडबडले आणि त्याच वेळी जातोय हा डॉट बॉल. बघा अर्धशतक पूर्ण होणार का? प्रेक्षकांमध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे. प्रेक्षकांना नेहमीच वेगळं काहीतरी पाहायचं असतं आणि विक्रम त्यांना मुख्यत्वे पाहण्यासाठी आवडतात. आणि ते अर्धशतक आता अनिकेत वर्माचं या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सांघिक धावसंख्या झाले 53 धावा ग्राउंड ब्रेकर्स या संघाची. पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट. ओव्हर द विकेट राज. यावेळेस बघा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. अनिकेतने 2 ऑपॉर्च्युनिटीज मिस केलेल्या आहेत. प्रत्येक वेळा ऑन साइडलाच खेळण्याचा त्याचा मनसुबा राहिलाय, पण गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष खेळतात. वैयक्तिक 45 वर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावा बाकी आहेत. 2 चेंडू 5 धावा अर्धशतकासाठी. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल जातोय थेट रस्त्यावर, म्हणजे 2 मिळतील. 47 वर पोहोचले आता अनिकेत वर्मा आणि सांघिक धावसंख्या झालेले 55. 55 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. अर्धशतकाच्या उंबरट्यावर आलेत आणि अर्धशतक पूर्ण होईल का पाहूया. फक्त 1 चेंडू बाकी आहे. अर्धशतकासाठी 3 धावा हवेत. सांघिक धावसंख्या झालेली आहे ग्राउंड ब्रेकर्सची 55 धावा. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या खरंच मुख्यत्वे अनिकेत वर्मामुळेच गाठलेली आहे. सरळ खेळलेत, बॉल सीमारेषेच्या पार आहे. किती मिळतील पाहूया. 1 की 2 नाबाद 49. नाबाद 49 तरी देखील टाळावून जाऊ द्या. अर्धशतकापेक्षा कमी नाही अशी फलंदाजी संघ संकटात असताना 1 मॅन शो अनिकेत वर्मा. सांघिक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. झाले 57. जिंकण्यासाठी 36 बॉल 58 धावांची गरज. 36 बॉल अँड 58 रन्स रिक्वायर्ड टू विन.
आज सर्वात जास्त आहे. कोण जिंकणार? हेमराजी नेराळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खास या क्रीडा स्पर्धेसाठी हेमराजी नेराळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं लालबाग प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने या हेमराजी आपलं हार्दिक 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 असं स्वागत. गेम बनाएगा नेम. हेमराजी नेराळे साहेब ऑक्शन साठी जो हॉल उपलब्ध होतो त्यांच्या माध्यमातून होतो आणि आज त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक असं स्वागत असेल. राजन मांडवकर आणि जोडीला जर पाहिलं तर सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात. मनोज काडगे बॉलिंग साठी, बॅटिंग साठी धडाकेबाज खेळाडू ज्यांनी सकाळी पहिल्या बॉलवर षटकार मारला. प्रतीक पहिलाच बॉल या वेळेला मात्र कव्हर्सला ढकललाय आणि तिकडे एक धाव घेतली गेली. लालबाग प्रीमियर लीगची चर्चा मात्र सर्वदूर आहे आणि आता लालबाग प्रीमियर लीगला मात्र आज दुसऱ्या दिवसामध्ये देखील जबरदस्त प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे स्पर्धा आणि सगळ्यांनाच विनंती आहे 58 धावांचा पाठलाग करायचा आहे जरूर, परंतु याच्यानंतर होणारी लहान मुलांमध्ये जिंकणार कोण? कोण जिंकणार लहान मुलांची मॅच? स्टार की चॅम्प्स? ओके. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलं आणि या बॉलला पाठवलंय बाजूच्या पुलावर, परंतु तिकडे 2 धावा मिळतील. राजेंद्र महाडिक साहेब कार्यकारिणी सदस्य, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आपले या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही करत आहोत आपलं हार्दिक 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 असं स्वागत. यावेळेला आणखीन एक वेगवान फटका गेलाय कव्हर्सला, तिकडे मात्र एक धाव पुन्हा मिळेल. प्रतीक केदारी यांचं सकाळी सांगितलं त्यांनी, माझा अंदाजच वेगळा आहे, पॅटर्नच वेगळा आहे, आक्रमक खेळायचं आणि पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याचा कारनामा त्यांनी केलाय सकाळच्या सत्रात. आणि आता पाहायचंय संध्याकाळचं सत्र आहे. मनोज काडगे लालबाग प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. यावेळेला आक्रमण, परंतु कव्हर्सच्या क्षेत्रात खेळला गेला हा फटका. 2 धावा तिकडेही मिळतील आणि या धाव संख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 6 धावांवर. 58चा पाठलाग करायचा आहे. एकाची बॅटिंग एकाची बॉलिंग, भूमिका मात्र बदललेल्या आहेत. प्रत्येक संघाला दिले गेलेले टी शर्ट, किट लक्ष वेधून घेत आहेत, खेळपट्टी लक्ष वेधून घेते, मैदान लक्ष वेधून घेत आहेत, डगआउट लक्ष वेधून घेत आहेत, स्क्रीन लक्ष वेधून घेते. यावेळेला फटका हवेत आहे जरूर, परंतु एका धावेसाठी मात्र हा फटका पाहायला मिळतोय. आणि बघता बघता पहिली ओव्हर मनोज काडगे यांची संपली देखील आणि धाव संख्या झालेली आहे ती 7. 5 षटकांचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. लालबाग प्रीमियर लीग पहिल्यांदाच मात्र प्रेक्षक गॅलऱ्या देखील या ठिकाणी प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. माझ्या मते तरी गेटवर बरेचसे प्रेक्षक उभे आहेत. तुमच्या माहितीसाठी अजूनही तुमच्या बाजूला ज्या प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी जागा आहे, आपण तिकडे स्थानापन्न होऊ शकता. बॉलिंग साठी जर पाहिलं तर आता आमंत्रित करण्यात येते प्रयाग पांडे यांना. राजन मांडवकर हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. अक्षय रामाणे या टीम मध्ये आहेत. दोन्ही टीमचे संघ मालकांचा विचार केला तर या ठिकाणी राजन कोतावडेकर यांची ग्राउंड ब्रेकर्स टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत केळेसकर साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. बाजी मारणार कोण याची चर्चा आहे.
लालबाग स्टार आणि लालबाग चॅम्प यांची देखील चर्चा होणार आहे यानंतर थोड्याच वेळाने. पाहूयात किती आतुर आहात का तुम्ही मॅच खेळण्यासाठी. ओहो, येतोय तुमच्याकडे एक इनिंग. थांबा. यावेळेला तर पाहू शकता आपण व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. लालबाग स्टार तयार आहेत का. आणि चॅम्प जवळ मॅचच्या दिशेने. परंतु ही मॅच कुठे संपली आहे. या मॅच मध्ये खूप काही आहे. यावेळेला अँगल बनवलं थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9 धावांवर हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिक हो, आनंद घ्या लालबाग प्रीमियर लीगचा. आणि लालबागचे सर्व छोटे स्टार काही क्षणात मैदानात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु इकडे आपण पाहू शकता प्रयाग पांडेजी आलेत बॉलिंगसाठी. परंतु इकडे जर पाहिलं तर राजन मांडवकर, एक जुनं जाणतं परंतु एक महत्वाचं नाव लालबाग परिसरामधील राजन मांडवकर. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थोडी जास्त शफल झाले त्यामुळे दिशा ती द्यायची होती ना ती योग्य नाही बसली आणि फाईनला बॉल गेला. तिकडे एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन, रंगारंग सोहळा लालबाग क्रिकेटच्या रंगात पाहायला मिळत आहे. लालबागची बातच न्यारी आहे आणि म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एकच मात्र या ठिकाणी एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय. ओहो, इकडे डबल माइंड झाले. शेवटच्या क्षणापर्यंत हा बॉलला दिशा कुठे द्यायची या विवंचनेमध्ये होते आणि शेवटी डॉट बॉल. थोडासा डोक्यालाही हात लावतायत परंतु हार मानून चालणार नाहीये. प्रयत्न करावे लागतील. इकडे प्रयाग पांडे यांना आपण पाहतोय. पांडेजी या समोर आहेत मांडवकर. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी उंचावरूनच परंतु खोलवर आला. त्याला समोर खेळलं आणि तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. यावेळेला आक्रमण, चांगला फटका प्रतीक केदारी यांच्या बॅटमधून. परंतु पाहूयात किती धावा मिळतील. 2 धावा तिकडे पाहायला मिळतील. ही किवी ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इलेक्ट्रिक पर्यावरण पूरक असणारी ही दुचाकी कुणाला मिळणार याची चर्चा आहे. विक्रांत जाधव, त्यानंतर ओम शिकारे आणि यावर्षी कोण चर्चा आहे लालबाग मध्ये. काही नावांची चर्चाही सुरू झाली असेल अमुक एक खेळाडूला मिळेल म्हणून. पाहूयात आता तो कोण आहे. आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो. जो चांगला खेळणार आहे तोच दारात मोटरसायकल उभी करणार आहे. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 15 धावांवरील धावसंख्या पाहायला मिळते. 58चा पाठलाग करायचा आहे. एक मोठी मॅच सध्या आपण पाहतोय. पॉवर हिटर्स प्रशांत केळेसकर साहेबांची टीम, दुसऱ्या बाजूला ग्राउंड ब्रेकर्स राजनजी कोतावडेकर यांची टीम पाहायला मिळते. आणि लालबाग पाहत आहे. लालबाग खेळतोय, लालबाग पाहत आहे. कारण मानाची स्पर्धा आहे सगळ्यांच्याच. माझ्या मते जे मैदानात नाहीये ते युट्यूबला मॅच पाहत आहेत. घरोघरी मात्र ही मॅच सध्या पाहिली जाते कारण ही लालबागची शान आहे. ओहो, यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. पंच कळवतात तिकडे 1 धाव मिळते आणि धावसंख्या षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी संपतंय दुसरं आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता जर पाहिलं तर 42 आहे. 4 ओव्हरमध्ये 42 बरोबर. 4 ओव्हरमध्ये 42 धावांची आवश्यकता. पहा, गृहिणी देखील आनंद घेत आहेत. आमच्या भगिनी देखील आनंद घेत आहेत. ज्येष्ठ नागरिक देखील आनंद घेत आहेत. स्क्रीनवर ते पाहायला मिळत आहेत. आणि ही मॅच, ही स्पर्धा पहा, चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळते. ज्येष्ठ देखील आनंद घेत आहेत. श्रेष्ठ देखील आनंद घेत आहेत. लहानगे देखील आनंद घेत आहेत. सगळेच आनंद घेत आहेत कारण ही लालबाग प्रीमियर लीग आहे. क्रिकेट पाहताना हरवून गेलेत, त्यांना कसलंच भान राहिलेलं नाहीये. आम्ही लालबाग प्रीमियर लीगचे दिवाणे आहोत आणि त्याचसाठी
आम्ही इकडे गर्दी करतोय इकडे सांगताना पाहायला मिळत आहेत. तमाम लालबागकर दाखल झाले तिकडे. लालबागचा पॅटर्नच वेगळा आहे आणि त्यातल्या त्यात हा लालबागचा क्रिकेट पॅटर्न आपण पाहतोय. या वेळेला मात्र फटका बसला. यावेळेला मात्र फटका हवेत आहे. पाहूया काय होईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पकडली गेली कॅच. आली विकेट. त्याची पूर्तता करणार कोण. ही मॅच जिंकून आपली नक्कीच पुढच्या फेरीसाठी दावेदारी फिक्स करायची आणि त्यासाठी अक्षय रामाणे आलेले आहेत. लालबागचा टॉप ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांचेही नाव घेतलं जातं. आता तेच मैदानाच्या आतमध्ये. कित्येक स्पर्धा अक्षयने आपल्या भोवती गोल गोल फिरवलेल्या आहेत, परंतु आज आपल्या टीमला मॅच जिंकून द्यायची आहे. समोर जर पाहिलं तर फिरकीपटू मनोज काडगे चांगली गोलंदाजी करतायत, परंतु समोर तेवढंच मोठं तगडं आव्हान आलंय आता मैदानाच्या आतमध्ये. अक्षय रामाणे पहिलाच बॉल मारलाय, पुल होतोय सक्सेसफुल. बॉल सीमारेषा पार. GW खामकर मसाले चौकार. मैदानातील एंट्रीज एकदम डेंजर झाली आहे आणि का या म्हणजे कुणाचंही कुगाच नाव घेतलं जात नाही. त्या नावाभोवती वलय काय आहे दाखवण्याचा प्रयत्न अक्षय रामाणेने केलाय. पहिलाच बॉल चौकार मारत असताना प्रभावित केलाय अक्षय रामाणे यांनी. धावसंख्या जर पाहिली तर उसळी घेतली आहे, जाऊन पोहोचली ती 21 धावांवर. अक्षय सांगतायत हो मी आलोय. हो यावेळेला मात्र एका धावीवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर एकने मात्र या ठिकाणी पुढे जात असताना आपला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर. 58चा करायचा पाठलाग. हो यावेळेला मात्र आणखीन एक नो बॉल. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. बीमार आहे कारण बॉलची उंची कमरेपेक्षा जास्त आढळली आणि इकडे मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी.
अच्छा दिशेने फ्री हिट असणार आहे पाहूया आणि फ्री हिट खेळण्यासाठी आहे अक्षय रामाणे. ओहो फ्री हिटचा बॉल तर अगदी मनोज यांनी खूप चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहिलं मिळते. धावसंख्या 23 वर आहे. 58चा पाठलाग करायचा आहे. एक मोठी मॅच आपल्या समोर. प्रतीक केदारी आणि जोडीला जर पाहिलं तर अक्षय रामाणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत आणि प्लस एक देखील. एकदा फ्री हिट तिकडे पाहायला मिळेल. गोलंदाज बंद केलेला आहे पहा. 2 शरीरभेदी चेंडू या ठिकाणी आल्या कारणाने पंचांच्या ते निदर्शनास आलं. एका षटकामध्ये अशी गोलंदाजी नाही करू शकत आपण आणि त्यामुळे गोलंदाजी थांबवली मनोज काडगे यांची. आणि आता जर पाहिलं तर फ्री हिट असणार आहे आणि बॉलिंगसाठी येत आहेत अनिकेत. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा धाव फलकावर आहे. काय होईल ते या ठिकाणी सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. यावेळेला टोलावलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एक बॉल जो जाईल सीमा रेषा पार. चौकार. GW खामकर मसाले 4 चौकार. आणि मॅच मध्ये पहा काय रंगत या ठिकाणी पाहिला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 29. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 29 धावांचीच आवश्यकता आहे. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी हेमराजी नेराळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. हनुमान थिएटरचे सर्व्हिस सर्वा या ठिकाणी हेमराजी नेराळे साहेब यांचा आम्ही सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी राजन कोतावडेकर साहेब यांना विनंती असेल आपण हेमराज नेराळे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. खास या क्रीडा स्पर्धेसाठी हनुमान थिएटरचे ज्यांचा ऑक्शन प्रसंगी हॉल देखील उपलब्ध आम्हाला होतो ते हेमराजी नेराळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि लालबाग प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने हेमराज नेराळे साहेबांचा केला जातोय सन्मान. माऊली प्रतिष्ठानचे राकेश खानविलकर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. या राकेशजी आपलं हार्दिक स्वागत आहे. या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये माऊली प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा राकेशजी खानविलकर साहेब आपलंही केलं जात आहे हार्दिक स्वागत. या ठिकाणी सन्मान केला जातोय प्रथमेश काणेकर यांचा. लालबागचा राजा उपमानस सचिव मी दिलकेश ठाकूर यांना विनंती असेल आपण प्रथमेश काणेकर यांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. राकेशजी खानविलकर साहेबांचं झालेलं आगमन. माऊली प्रतिष्ठानचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी त्यांच्या समवेत उपस्थित राहत आहेत. आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. प्रथमेश काणेकर लालबागचा राजा उपमानस सचिव दिलकेश ठाकूर त्यांचा करतायत त्या ठिकाणी सन्मान. त्याचबरोबर या ठिकाणी श्री तन्मय वर्दम लालबागचा राजा कार्यकारिणी सदस्य यांचाही सन्मान या ठिकाणी तन्मयजींचा केला जातोय. दिलकेश ठाकूर यांना विनंती असेल तन्मयजींचा आपल्याला सन्मान करायचा आहे. मॅच मात्र रंगात येताना पाहायला मिळते. पाहूया खेळाला सुरुवात होते. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. 3 ओव्हर झाल्या, 3 ओव्हर बाकी आहे. 29 धावा झाल्यात, 29 धावा बाकी आहे. पॉवर हिटर आणि ग्राउंड ब्रेकर मधील मॅच मात्र रंगात आली आहे. समीर घाटकर गोलंदाजीसाठी समोर प्रतीक केदारी.
यावेळेला फटका तर खेळलाय, ऑन साइडला खेळलाय मात्र तो, आणि त्या ठिकाणी एक धाव मिळेल. समीकरण मात्र बदलत आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 30 वर. अजूनही जर पाहिलं तर 17 चेंडू 28 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. परंतु यानंतरच्या मॅचची चर्चा आहे. लालबाग स्टार्स कुठे आहेत? लालबाग चॅम्प्स. पाहूयात आवाज कोण करताय. लालबाग स्टार्स, आवाज येईल का तुमचा? लालबाग चॅम्प, तुमचा आवाजच नाही. जो जास्त आवाज करणार तो जिंकणार आहे, लक्षात घ्या. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेने जाईल आणि तिकडे मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक क्षण महत्वाचा आहे. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 31 धावा पहा. पहिल्या दोन्ही चेंडूवर 1-1 धावा आणि ही जमेची बाब आहे. आज समीर घाटकर यांनी चांगली बॉलिंग केली आहे, परंतु आता आहेत अक्षय रामाणे. ओहो, यावेळेला मात्र अगदी खोलवर टप्प्याचा बॉल घ्या, धाव घ्यायची की नाही? ओहो, आणि इकडे मात्र धाव घेतली गेली आहे. चांगला बॉल होता. समीर थोडेसे नाराज आहेत, त्यांना अपेक्षा होती या ठिकाणी विकेट येईल, परंतु स्वतःला पुन्हा त्यांनी शांत केलंय. प्रतीक केदारी धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखले जातात, तर अक्षय रामाणे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. अर्णव कोतावडेकर आणि श्री साळवी हे दोन्ही कॅप्टन मधील लढत पाहायला मिळणार आहे. जो जिंकणार आहे त्याची मजा आहे. या वेळेला देखील थोडासा अकूट टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न तेवढं टायमिंग नाही करू शकले आणि एक धाव तिकडे मिळेल. यावेळेला पुन्हा आक्रमण बाजूच्या पुलावर. पुल 4 धावा. GW खामकर मसाले चौकार. काय स्ट्रोक खेळलाय अक्षय रामाणे. काय बॅटिंग करतायत अक्षय, परंतु मोठं लक्ष आहे. मॅच अजूनही ऑन आहे. चर्चा या मॅचची आहे आणि चर्चा याच्यानंतरच्या मॅचची सुद्धा आहे, कारण यानंतर खेळणार आहेत लालबाग स्टार्स आणि त्यांच्या विरोधात लालबाग. आणखीन एक फटका बाजूच्या पुलाच्या दिशेने 2 धावांसाठी आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. अक्षय रामाणे मात्र या ठिकाणी चांगलीच कामगिरी करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 39 वर गेली आहे, म्हणजे अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. लिजेंड्सची देखील मॅच या ठिकाणी होणार आहे, त्याची आपण या ठिकाणी लिस्ट, कारण दिग्गजांना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत, ज्यांनी हे मैदान लहानपणापासून गाजवलंय. आज कित्येक वर्षानंतर त्या दिग्गजांना पुन्हा मैदानात पाहणार आहोत. त्यांनी देखील किट्स या ठिकाणी कलेक्ट करायचे आणि सज्ज राहायचंय. लालबाग लिजेंड टायटन्स, संदीप शिकारे, राजेंद्रजी लांजवळ, उदयजी साळवी, रामजी मावळे, संतोषजी गुरव, प्रमोदजी पवार, सुरेंद्रजी लांजवळ, दीपक जाधव, सचिन पवार, मंगेश आंग्रे, गणेश आंबरे. 10 मिनिटात 2 ओव्हर करायच्यात आणि लालबाग लिजेंड रॉयल त्यामध्ये देखील आपल्याला किरण वाणी, सुधीरजी साळवी, भगवानजी पार्टे, करेंद्रजी लांजवळ, विनायक पवार, महेश पावसकर, अनिल साळसकर, निलेशजी भुजबळ, निलेशजी खाडे, सूर्यकांतजी पवार आणि विलास कांबळे या सगळ्या दिग्गजांना पाहाल. सोबत मॅचच्या दिशेने अकूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण, परंतु पाहूयात किती लांबवर जातोय हा फटका. 2 धावांसाठीचा फटका पाहायला मिळतोय. मॅच रंगात आली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 17.
11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पॉवर हिटर विरुद्ध ग्राउंड ब्रेकर्स ही मॅच सुरू आहे आणि छोट्याशा श्रीजाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सागरजी निरगुणे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. विनंती आहे आपण देखील मंचावर यायचे. मंचावर माऊली प्रतिष्ठानचे राकेशजी खानविलकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचंही देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू. आणि मॅच मात्र चुरशीची होताना पाहायला मिळते. पहा गर्दी प्रेक्षकांची किती झाली आहे. ही मॅच तर रंगात आली आहे, परंतु मला असं वाटतंय चर्चा तर पुढच्याच मॅचची आहे. लालबाग स्टार्स आहेत का? आवाज कमी आलाय. माझ्या मते तर चॅम्पचा आवाज जास्त आहे. लालबाग चॅम्प्स आहेत का? परंतु पाहूयात मैदानावर गेल्यानंतर कुणाचा आवाज येतोय. कोण जिंकेल असं वाटतंय? तर या ठिकाणी सन्मानी अतिथी मान्यवरांचं आगमन होत आहे. सागरजी निरगुणे साहेब आपले या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळला गेला स्ट्रोक आणि पहिल्या प्रयत्नात मात्र बॉल नक्कीच हातातून निसटला होता. दुसऱ्या प्रयत्नात पकडला गेला. मॅच ऑन आहे. विजय चव्हाण अजूनही जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. आदेश पाताडे समोर जर पाहिलं तर विजय चव्हाण, अक्षय रामाणे. 10 चेंडू 17. मॅच रंगात आली आहे. लालबाग प्रीमियर लीग या वेळेला बॅकफुटला गेले. वाह, कॅच पकडले. कोण आहे तिकडे? साहिल डुगरोल. आता मात्र थोडीशी दुरुस्ती स्कोर मध्ये. आता मात्र 9-17 पाहिजेत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एक धाव मिळेल. आता 8-16 बरोबर ना? 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार याची चर्चा आहे. एका बाजूला पॉवर हिटर, एका बाजूला ग्राउंड ब्रेकर्स. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. लालबाग प्रीमियर लीगची ही मॅच रंगात आली आहे. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न यावेळेला राहिला आणि तिकडे पाहूयात किती धावा मिळतील. 2 धावा मिळत आहेत आणि मॅच जर पाहिलं तर आता अगदी चुरशीची होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांना आवडली आहे मॅच? आवडली का मॅच? आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 44, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 14. कोण जिंकणार ही मॅच याची चर्चा होईल. यावेळेला मात्र फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे बॅकफुटला गेले होते आणि एक धाव मात्र तिकडे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना उदय होतील. आणि चर्चा या मॅचची सुद्धा आहे. आता मॅच गेली शेवटच्या ओव्हर मध्ये, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आपण पाहू शकता. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. पॉवर हिटर जिंकणार की ग्राउंड ब्रेकर जिंकणार याची चर्चा आहे, परंतु मॅच रंगली आहे.
आणि प्रेक्षकांना ही मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटच्या षटकामध्ये जाते ही मॅच. मला वाटतं चॅम्पच्या थोड्याशा जास्त टाळ्या येत आहेत. स्टार्स कुठे टाळ्या वाजवत आहेत. क्या बात आहे, वाजवत आहेत. तव्यात मॅचच्या दिशेने अक्षय रामाणे समोर जर पाहिलं तर समीर घाटकर. आपल्या टीमचं भवितव्य बॉलच्या स्वरूपात हातात समीर घाटकर यांच्या आहे, तर दुसऱ्या बाजूला बॅटच्या स्वरूपात आपल्या टीमचं भवितव्य अक्षय रामाणे यांच्या देखील हातात आहे. लालबागचं क्रिकेट, डोळ्यांची पारणं फेडणारं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 13 धावांची आवश्यकता. यावेळेला पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, बॉल जाईल सीमा रेषा पार. आणि ही घोषणा पहिल्या बॉलच्या अगोदरच आली होती आमच्यापर्यंत. पाहूयात अक्षय रामाणे पहिल्याच बॉलवर षटकार खेळतायत. हा की फॅक्टर आहेत अक्षय. यावेळेला पुन्हा एकदा पुल मारलाय पुलावर. GW कामकर मसाले चौकार. राकेश खानविलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विक्रांत जाधव. विक्रांत, हे सगळे सन्मान आपल्याला करायचे आहेत. राकेश खानविलकर साहेब माऊली प्रतिष्ठानचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर राकेश खानविलकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. राकेशजी खानविलकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. माऊली प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा राकेशजी खानविलकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विक्रांत जाधव हा सन्मान या ठिकाणी करतायत. माऊली प्रतिष्ठानला देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतरचा सन्मान राजेंद्र महाडिक साहेब, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य राजेंद्र महाडिक साहेब यांचाही सन्मान. विक्रांत जाधव, आपणास विनंती, आपण